नमस्कार. आज आपण भाऊ पासपोर्ट बनवू ना. तर सिंपल पहिले काय करायला लागेल आपल्याला फाईल मेनूमध्ये जायचा. जो पासपोर्ट बनवायचा समजा तो ओपन करायचा. ओपनमध्ये समजा जिथं ठेवलेला असेल माय पिक्चरमध्ये सपोज हा फोटो घेऊ आपण. ओपन करू. तर सगळ्यात आधी आपल्याला हा फोटो क्रॉप करावा लागेल. तर आता तो क्रॉप कसा करायचा. इथं क्रॉप बटचं बटन दिलेलं आहे. क्रॉपवर जायचं. सगळ्यात आधी इथं साईज टाकायची 1.5x2 1.5x2 म्हणजे पासपोर्टची साईज आहे. आता थोडा तिरपा वगैरे वाढत असेल तर सिलेक्ट ऑल करून घ्यायचं किंवा सरळ सरळ लॉक काढून घ्यायचा. त्यानंतर आपण Ctrl+T दाबून कीबोर्डवरून ट्रान्सफॉर्म करून एंटर किंवा मग थोडा जसा व्हायचा तसा सरळ करून घेऊ शकतो. लक्षात. त्यानंतर क्रॉपमध्ये 1.5x2 टाकली साईज. जेवढी आवश्यकता तेवढं घ्यायचा. एंटर. ही झाली आपली पासपोर्टची साईज 1.5x2ची. आता याच्यामध्ये काय करायचं. आता आपल्याला सगळ्यात आधी बॅकग्राऊंड चेंज करायचा आहे. तर आता सध्या लेअर कोणती एकच लेअर दिलेलं आहे सिंगल. सध्या इथं किती दिलेलं लेअर एकच आहे सध्या. तर आपण काय करून डायरेक्ट मॅजिक वॉन टूल घेतला आणि सिलेक्शन करून लावलं. सिलेक्शन केलं. आता सिलेक्शनचा अर्थ काय असते. जसं आपण समजा वर्डमध्ये एखादा फॉन्ट बदलायचा असला किंवा फॉन्टची साईज बदलायची असली किंवा फॉन्टमध्ये जर कलर भरायचा असला तर आपण काय करतो सिलेक्ट करतो ना. म्हणजे मग सिलेक्ट करून आपण काही बघू शकतो. जसं आता हा एरिया आपण सिलेक्ट केलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आपण कलर भरू शकतो किंवा काही ॲक्टिव्हिटी करायची असली कलर बॅलन्स वगैरे आपण याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी करू शकतो. तर त्यासाठी आपण हे सिलेक्ट केलं. आता सिलेक्ट केलं. मग सिलेक्ट केल्यानंतर आपण ब्रश घ्यायचा सरळ सरळ. त्याच्या आधी फक्त याच्यामध्ये राईट क्लिक करून फेदर देऊन द्यायचे 2 पिक्सल. ओके केलं. त्यानंतर ब्रश घेतला. ब्रशने जो कलर आवश्यक आहे तो घ्यायचा किंवा हाच कलर पाहिजे असेल तर अल्टर दाबून इथून सॅम्पल देऊन द्यायचा. तोच कलर इथे येऊन जाईल. आणि ब्रशची साईज थोडी मोठी करून घ्यायची आणि भरून घेतला आपण. सिंपल पद्धत आहे भरायची. त्यानंतर लाईटिंग इफेक्ट पाहिजे असला याच्यामध्ये फिल्टरमध्ये रेंडरमध्ये लाईटिंग इफेक्ट ओमनी ओके. आता परत सिलेक्शनवरती आलो. इथं काय केलं राईट क्लिक केलं आणि सिलेक्ट इनवर्ट्स केलं. म्हणजे आधी बॅकग्राऊंड सिलेक्ट होतं आपलं. आता समोरचा फोटो आपला सिलेक्ट झालेला आहे. आता याला थोडं शार्पेन घेऊन घ्यायचा म्हणजे तो क्लिअर दिसेल. त्यानंतर स्पॉट हेलिंग ब्रश टूल घ्यायचा. झूम करून जर स्किनवरती जर काही स्पॉट असतील ते स्पॉट काढायचं काम हेलिंग ब्रश किंवा स्पॉट हेलिंग ब्रशने आपण करू शकतो. समजा अल्टर दाबून सॅम्पल द्यायचा आणि कमी करून घ्यायचे. स्पॉट काढून घेतल्यानंतर पूर्ण जितके स्क्रीनवर असतील तितके पूर्ण पाहून घ्यायचे. बारीक बारीक किंवा मोठे मोठे असतील ते सगळे. हे लहान स्पॉट आपण कशाने काढतो. समजा स्पॉट हेलिंग ब्रश किंवा हेलिंग ब्रशने. त्याच जागी जर स्क्रीनवर जर मोठा स्पॉट असला एखादा तर ते कशाने काढायचं. इथं पॅच टूल म्हणून दिलेलं आहे. समजा स्क्रीनवर मोठा स्पॉट आहे तर तो आपण काढू शकतो. सध्या आपण हेलिंगने काढून राहिलेला आहे. तर जर समजा आपल्याला स्क्रीनवरचा जर मोठा स्पॉट करायचा असला तर आपल्याला जे सिलेक्शन केलेलं लेअरवरचं आपल्याला डिसिलेक्ट करावं लागेल. कारण तसं ते काढता नाही आहे. तर सध्या आपण हेलिंग ब्रश वापरलेला आहे. आता इथे आपल्याला स्किन प्लेन करायसाठी किंवा स्मूथ करायसाठी काय करावं लागेल. बस सरळ जायचं फिल्टरमध्ये नॉईसमध्ये रिड्यूस नॉईस दिलेलं आहे. रिड्यूस नॉईसमध्ये वरची स्ट्रेंथ वाढवायची आणि प्रिझर्व डिटेल्स कमी करायचं म्हणजे स्किनला स्मूथनेस येईल. जर स्किनमध्ये जर कलर असेल समजा कलर टोन असेल तर ते रिड्यूस करता येते जेणेकरून त्याच्यामध्ये कलर टोन राहत नाही काही. इथं थोडा व्हाईट दिसत आहे तर त्यामुळे हे 0 ठेवायचं म्हणजे स्किन कलर जसा आहे तसाच राहणार. आणि त्यानंतर हे शार्पेन दिलेलं आहे. तर
फोटो जर आपल्याला शार्प पाहिजे असेल तर आपण इथून वाढू शकतो आणि इथं शार्पनेस दिसून राहिले आपल्याला, दिसत आहे इतकी गेली तितकी इथं शार्पनेस दिसते. आपल्याला आवश्यक असली आपण वाढू शकतो किंवा 0 ठेवायची 0 ठेवायची, इथं वाढू बी शकतो आपण, इथून घेऊन घ्यायची थोडी वाढ. पण जर आपण शार्पनेस वाढवलं तर मग त्यामध्ये स्मूथनेस दिसणार नाही जास्त, कारण आपण ही स्किन स्मूथ केली ना, शार्पने ते आणखी रफ दिसेल, म्हणून मग शार्प कमीच घ्यायचा थोडा. नंतर ओके झालं, त्यानंतर बी सिलेक्ट करून घ्यायचं. हे झालं तुमचं पासपोर्टवरती काम. आता समजा तुमचा पासपोर्ट फोटो इथं तयार झालेला आहे, पण रिअलमध्ये जर समजा आपल्याला 4x6 टाकायचं असलं, 8 फोटो बसवायचे असले तर हे साईज बसत नाही. काय होऊन जाते 1.5x2. आता 1.5x2ची साईज ॲक्च्युअली जर समजा 4x6च्या पेपरवरती बसवले ते ॲक्युरेट बसणार, त्याला व्हाईट बॉर्डर सुटणार नाही, कापायला फोटो जागा राहणार नाही. म्हणून मग आपण त्यासाठी त्याला बॉर्डर सोडत असतो, व्हाईट बॉर्डर. तर आता याच्यामध्ये समजा आपण कलर टोन जर बघितलं, बघा जर जास्तच फोटो पिवळा दिसतो किंवा लाल आहे तर आपण थोडंफार इथून इमेजमध्ये ॲडजस्टमेंटमध्ये कलर बॅलन्स करू शकतो. कलर बॅलन्स समजा रेड टोन कमी करा किंवा वाढवा, दिसत आहे, किंवा मग 0, किंवा मग येलो टोन वाढवा किंवा कमी करा. मग आपल्याला इथे जास्त वाटत आहे, आपण थोडी कमी केली, मॅग्नेटा टोन थोडी वाढवून घेतली आणि ओके करून. आता इथं भाग हा काही केसांचा पांढरा दिसत आहे, मग इथं बर्न टूल घेऊन समजा झूम करून आपण इथं काम करू शकतो. किंवा हा एरिया जास्त शार्प आहे तर त्याला ब्लर करून मग आपण त्याला काळा करून घ्यायचा. एक तर अशी पद्धत आहे, किंवा मग डायरेक्ट आपण ब्रश घ्यायचा, इथं काळा कलर मारून द्यायचा डायरेक्ट. पण किती त्याची व्हॅल्यू ठेवायची, 11-12 दरम्यान, जेणेकरून मग कलर असला तरी जास्त राहिला नाही. म्हणजे समजा केसांवर लाईट जर इफेक्ट आला समजा काढायच्या वेळेस, तर कसा काढायचा, तसं म्हणा प्रिंटिंगमध्ये काही जास्त दिसत नाही म्हणा. मला बर्न टूलने आणखी कमी करून घेतलं लक्षात. आता त्यानंतर आपल्याला याला स्ट्रोक द्यायचा आहे, म्हणजे काळी बॉर्डर द्यायची आपण, असं म्हणतो आपण त्याला. आता कशी द्यायची, एडिटमध्ये जायचं, स्ट्रोकमध्ये इथं काळी बॉर्डर कलर सिलेक्ट आहे, त्यानंतर किती पिक्सेल पाहिजे तर आपण इथं 2च देऊन द्यायचं. ओके केलं, याला बिग ब्लॅक बॉर्डर दिसत आहे. त्यानंतर आता एडिटमध्ये रिट्रान्सफॉर्म, कीबोर्डवरून अल्टर शिफ्ट की प्रेस करायची, त्यानंतर ओढायचं खाली आणि एंटर. आता याने काय होईल, हे जे दिसून राहिला हा भाग गेला म्हणजे फोटोला व्हाईट बॉर्डर आलेली. मग आपण इथून असं करून घेतलं. त्यानंतर आपल्याला नवीन फाईल घ्यायची आहे, फाईल न्यू 6x4 ओके. त्यानंतर मूव्ह टूलने हा इथून डायरेक्ट आपण फोटो या पद्धतीने 6x4 वरती आपण आणू शकतो. झूम कमी, अल्टर की प्रेस करून दुसरी कॉपी, इथून हे कॉपी मर्ज करून घेतली, मर्ज डाऊन. त्यानंतर परत याची अल्टर दाबून एक कॉपी घेतली, परत हे मर्ज डाऊन केलं, किंवा कीबोर्डवरून Ctrl-E प्रेस करत राहायचे. परत हे 4 फोटोची इकडे 4 कॉपी घेतली. झालं तुमचा एटअप तयार. आणि इथं डायरेक्ट आपण Ctrl-E न करता डायरेक्ट फ्लॅटन इमेज केलं, म्हणजे पूर्ण लेअर एक झाले आणि लॉक होऊन गेला. आणि या फोटोला आपल्याला काय करावं लागेल, शेवटी फाईलमध्ये सेव्ह ॲज JPG 1 2 3 सेव्ह. हा झालं तुमचा पासपोर्टमध्ये एटअप तयार. आणि पासपोर्टची पद्धत आपण पाहिली सध्या. आता एक दुसरी पद्धत आहे याच्यामध्येच. पासपोर्ट आपला इथपर्यंत तयार झाला, व्हाईट बॉर्डर दिली, तर आणखी एक दुसरी पद्धत कशी आहे, 4x6 वरती टाकायची. फाईलमध्ये गेलो, न्यू गेलो, 6x4ची फाईल घेतली, इथं आलो. आता आपल्याला सगळ्यात आधी याला काय करायला लागेल, एक डिफाईन पॅटर्न करायचा आहे या फाईलला. एडिटमध्ये जायचं, डिफाईन पॅटर्न घ्यायचं, ओके. त्यानंतर 6x4ची फाईल घेतली, त्याच्यावरती आपल्याला एडिट मेनूमध्ये जाऊन फिल पाहायचं, पुढे फिल केलं आणि इथं आपल्याला पॅटर्न घ्यायचा आहे. पॅटर्नमध्ये आपला फोटो डिफाईन केलेला इथे दिसेल सगळ्यात शेवटी, ओके करायचं. आणि इथं ॲटोमॅटिक 8 फोटो बनवून जाते. एक दुसरी पद्धत आहे. त्यानंतर आणखी एक तिसरी पद्धत, सरळ
लेअरवरती न आता डायरेक्ट सिलेक्टमध्ये जायचं. सिलेक्टमध्ये लोड सिलेक्शन केलं, ओके केलं तर हे लेअर सिलेक्ट होऊन जाईल. एडिट मेनूमध्ये कॉपी, त्यानंतर न्यू फाईलमध्ये 6x4 6x4मध्ये पेस्ट. त्यानंतर पेस्ट, कंट्रोल व्ही दाबत आहे समजा मी कीबोर्डवर. पेस्ट शॉर्टकट की. त्यानंतर सगळ्यात शेवटी फ्लॅटन इमेज झाले. सगळे लेअर एक होऊन गेले. थोडंफार ॲडजस्ट करायचं असलं तर कंट्रोल की दाबून सिलेक्ट करू, ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आणि फाईल सेव्ह ॲज JPG. ओके, तर ही झाली तुमची पासपोर्ट बनवायची एक पद्धत आणि एटम. आता एक पासपोर्टमध्ये दुसरी एक पद्धत होती तुमच्यासाठी, समजा बॅकग्राऊंड चेंज करायसाठी. कोणती एक तर आपण सिलेक्ट, आता डायरेक्ट काय केलेलं आहे सध्या, एक पद्धत काय केली आपण, समजा आता सगळ्यात आधी हे बॅकग्राऊंड होतं तुमचं, फ्री ट्रान्सफॉर्म करायच्या आधी किंवा स्ट्रोक द्यायच्या आधी हे बॅकग्राऊंड होतं, ब्ल्यू होतं ना समजा. त्याच्यामध्ये एक दुसरी पद्धत काय आहे, डायरेक्ट मॅजिक वॉर्डमध्ये गेलो, सिलेक्शन केलं, घेतलं बॅकग्राऊंडचं, फेदर देऊन दिलं, राईट क्लिक फेदर 2, त्यानंतर डिलीट की प्रेस केली, डिलीट केलं, नंतर डिसिलेक्ट करून घेतलं आणि इथं खाली एक न्यू लेअर घेतली. आता ही न्यू लेअर कधी मागे घेऊन घ्यायची फोटोच्या, जेणेकरून या फोटोच्या मागच्या साईडला ती लेअर राहील. म्हणजे जर आपण कलर भरत आहे, सपोज समजा आपण हा कलर फिल केला बकेटने, तर ही लेअर कुठे आहे, मागच्या साईडला. जर ही लेअर मी वरती आणली तर फोटोवर दिसणार आहे. जर आपण जर खोडून पाहिलं, या लेअरला, वरच्या लेअरला खोडून पाहिलं तर मागची ही लेअर आपल्याला दिसते, दिसत आहे. ते हा एक प्रकारे लेअर आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही लेअर मागे टाकावं लागेल जेणेकरून हे लेअर दिसेल. आणि आता ही लेअर खोडली समजा आपण वरची, तर ही मागची लेअर तर दिसूनच राहिली ना आपल्याला सध्या, है ना. त्यासाठी मग कधी बॅकग्राऊंड टाकायच्या वेळेस ही लेअर मागे पाहिजे. त्यानंतर मग आपण मर्ज करून घ्यायचं सरळ. लेअरमध्ये मर्ज डाऊन करून घेतलं की एक होऊन जाते. मग तुम्हाला ही एक दिसेल, एक जी होऊन जाईल. जर वेगवेगळे लेअर असलं तर हे तोपर्यंत एक जी होत नाही. म्हणून मग सगळ्याच्या आधी काय करावं लागेल, लेअर मर्ज डाऊन, नंतर मग आपण याला ट्रान्सफॉर्म वगैरे करू शकतो, जेणेकरून त्याला व्हाईट बॉर्डर वगैरे सुटेल. दिसत आहे. नाही तर मग तसं आपण त्या पद्धतीने डायरेक्ट याला ट्रान्सफॉर्म नाही करू शकत. एक तर मग बॅकग्राऊंडच लहान होऊन जाईल कारण मागची लेअर आहे. एक तर मग वरची लेअर सिलेक्ट असली आणि लहान करायचा प्रयत्न केला तर फोटोच लहान. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लेअर मर्ज करावं लागेल, म्हणजे एकजीव करावं लागेल बॅकग्राऊंड आणि समोरचा फोटो. आधीच्या फोटोमध्ये असं नव्हतं, कारण डायरेक्ट एकजीव आधीच पासपोर्टचा, म्हणजे आपण फोटो काढला त्यावेळेस बॅकग्राऊंड आणि हे एकजीव होतं. कसं काय, फक्त आपण सिलेक्शन केलं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट कलर भरला, अशा प्रकारे असं एक उदाहरण होतं की डायरेक्ट कलर भरला. त्यामुळे त्याची लेअर बनली होती का दुसरी, नाही. ही आपण आता लेअर क्रिएट केली, डिलीट मारून. ओके, नंतर तेच पद्धत, जर लाईटिंग इफेक्ट देऊन द्यायचं, लाईटिंग इफेक्ट रेंडरमध्ये, लाईटिंग इफेक्ट ओमनी वरती घेऊन घ्यायचं. ओके, नंतर मर्ज डाऊन, एडिटमध्ये स्ट्रोकमध्ये ब्लॅक. ओके, कंट्रोल T. एडिटमध्ये डिफाईन पॅटर्न. ओके, न्यू 6x4 फिल. ओके, झाली दुसरी पद्धत. झालं. असं मला वाटते तुम्हाला समजलं असेल म्हणून. ठीक आहे, धन्यवाद.